आपलं आजचं डिस्कशन असणार आहे जुन्या घडून गेलेल्या गोष्टी त्या कशा सोडून द्यायच्या. याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे हे ठरवणं की त्या सोडून द्यायच्या आहेत. हा सगळ्यात क्रिटिकल पॉइंट आहे. एक प्रसंग आठवून बघा की तुमचं कुणाशी तरी भांडण झालं होतं. त्या भांडणानंतर आपल्या मनात कुठले विचार येतात जास्त करून? एकतर या पद्धतीचे विचार येतात की मला अजून या व्यक्तीला काय बोलायचं आहे, किंवा या पद्धतीचे विचार येतात की हे झालंच का, असं व्हायलाच नको होतं. आणि आपण तीच तीच गोष्ट परत परत विचार करत राहतो. का? कारण आपल्याला त्या ठराविक गोष्टी रिपीट करायच्या असतात. हा ही एक नॅचरल गोष्ट आहे. जेव्हा एखादी त्रासदायक घटना घडेल, जेव्हा एखादी अनपेक्षित घटना घडेल, तेव्हा आपण ती रिपीट करत राहू काही काळ. आता एक जर आपण प्रश्न स्वतःला विचारला की जे आपण परत परत विचार करत आहोत, जे आपण परत परत रिपीट करत आहोत, तेच घडावं असं आपल्याला वाटत आहे का? जर उत्तर नाही असेल, तर एक आधी आपल्याकडे गाईडलाईन आली, ते म्हणजे आपल्याला रिपीट करायचं नाहीये. दुसरा एक प्रश्न आपण विचारू शकतो स्वतःला. त्याच्या आधी मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आठवून बघा तुमच्या आयुष्यातला एखादा असा प्रसंग जो घडल्यावर तुम्ही फारसे कम्फर्टेबल नव्हता. अगदी फार मोठी काहीतरी घटना आठवायची गरज नाही, अशी एखादी घटना जी फार भयंकर, फार मोठी होती अशातला भाग नाही, पण अगदी छोटी होती असं पण नाही. आठवून बघा. आणि आता हे आठवा की ही गोष्ट घडल्यावर किती दिवसांनी तुम्ही पूर्णतः नॉर्मलाइज झाला. जसं एखाद्या व्यक्तीशी बोलताना काहीतरी चुकीचं बोललं गेलं आणि मग तुम्हाला गिल्टी वाटलं, पण ही गिल्ट किती दिवस टिकली. किंवा तुम्ही रस्त्यावरून जात होता आणि अचानक तुम्हाला कोणतरी काहीतरी बोललं आणि तुम्हाला वाईट वाटलं, पण हे वाईट वाटलेलं किती दिवस टिकलं. समजा तुम्ही कुठेतरी पब्लिक प्लेसमध्ये गेलेले आहात आणि असं काहीतरी घडलं की कोणीतरी तुम्हाला तुमच्यावर हसलं आणि तुम्हाला वाईट वाटलं, पण हे वाईट वाटणं किती दिवस टिकलं. आता एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही जर आठवून बघितलं असेल तर काही प्रसंगात ते जे टिकलं ते 1 दिवस टिकलेलं असेल, 4 दिवस टिकलेलं असेल, 10 दिवस टिकलेलं असेल, 1 महिना टिकलेला असेल. बऱ्याच कमी बाबतीत असं असेल की ते परत परत म्हणजे बराच काळ टिकत राहिलं. जनरली काय होतं, एखादी गोष्ट झाली ती आपल्याला तीव्रतेनं जाणवती आणि हळूहळू त्याची तीव्रता निघून जाते. आपण डिस्कस करत आहोत की घडलेल्या गोष्टींचा त्रास कसा सोडून द्यायचा. तर पहिली गोष्ट जी आपण डिस्कस केली की हे ठरवायचं की मला हे सोडून द्यायचं. आपण हा विचार करायचा की हे रिपीट करून काही फायदा होणार आहे का? हे रिपीट करून जे घडेल तेच घडणार आहे का? नाही तर ते सोडून द्यायला मी तयार आहे. दुसरा एक प्रश्न स्वतःला विचारायचा की कदाचित 10 दिवसांनी, कदाचित 1 महिन्यानं, कदाचित 1.5 महिन्यानं जर मी हे विसरून जाणारच आहे, तर आजच का नाही? तर आत्ताच का नाही? जर एकदा आपल्याला हा चॉईस घेता आला, हे आपल्याला एकदा चूज करता आलं की ठीक आहे हे सोडून द्यायला मी तयार आहे, तर आपल्याकडे बऱ्याच पुढं टेक्निक्स आहेत, त्या आपण वापरू शकतो आणि जे घडलं ते निघून जाऊ शकतं. पण जोपर्यंत आपण हे चूज नाही करत की मला हे सोडून द्यायचं आहे, तोपर्यंत थोडंसं टफ जातं. आता हे बऱ्याचदा तुम्हाला लक्षात आलं असेल की एखादी गोष्ट घडल्यावर ती कुठंतरी राहती. ही राहती म्हणजे कुठे राहती? तर आपल्या शरीराला असलेल्या एका चक्रामध्ये, विशेषतः पाठीला कनेक्टेड असलेल्या एका चक्रामध्ये त्याच्या रिलेटेड एनर्जीज ॲज इट इज राहतात. आपण जेव्हा प्राणिक हिलिंग शिकतो तेव्हा या एनर्जी स्कॅन करून बघतो. इव्हन प्राणिक सायकोथेरपीमध्ये आपण वेगवेगळ्या घटनां रिलेटेड एनर्जीज आणि वेगवेगळ्या इमोशन्सच्या एनर्जीज पर्टिक्युलरली स्कॅन करून बघू शकतो आणि हे चेक पण करतो की त्या किती चिकट आहेत, त्या किती घट्ट आहेत, त्या किती मोठ्या प्रमाणात आहेत. कधी कधी चक्राचा आकार असतो एवढा, पण जसं एखाद्या बादलीमध्ये साबणाचा फेस केला की फेस त्या बादलीपेक्षा मोठा बनलेला असतो, किंवा एखादा आईस्क्रीमचा कोन असेल तर कोन असतो छोटा पण त्याच्यावर आईस्क्रीम जास्त मोठं असतं, तसं या ठराविक एनर्जीज त्या चक्रापेक्षा पण मोठ्या झालेल्या असतात आणि त्या घट्ट असतात. घट्ट असतात म्हणजे काय, त्या अनेक वर्षापासून तशाच अडकून पडलेल्या असतात.
त्याच्यामुळं या ज्या सगळ्या एनर्जीज आहेत त्या ऍक्च्युली एखाद्या ठिकाणी आपल्या शरीराच्या एका चक्रामध्ये, एकाच असं नाही पण मेजरली एका चक्रामध्ये अडकून पडलेल्या असतात. त्यांना आपण हात लावू शकतो, त्यांना आपण काढून टाकून पण देऊ शकतो. म्हणजे इतक्या त्या रिअल असतात. त्याच्यामुळं जेव्हा आपण ती चक्र क्लीन करू, जेव्हा आपण आपल्या एनर्जी बॉडीवर काम करू, तेव्हा या ठराविक जुनाट घटना रिलेटेड एनर्जीज अशाच क्लीन होतात. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, आपलं हार्ट चक्र. आपल्या हार्ट चक्राचा गुणधर्म आहे, हार्ट चक्रातून आपण इतरांना देतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला जर आपण दानशूर म्हणत असू तर त्याला म्हणलं जातं दिलवाला, मोठ्या हृदयाचा. कुठलं हृदय मोठं आहे म्हणजे काय? हृदयाला सूज आलेली आहे का? नाही. मोठं हृदय आहे याचा अर्थ लिटरली, सिम्बॉलिक नाही, लिटरली त्या व्यक्तीच्या हार्ट चक्राचा आकार मोठा असतो. जर तुम्हाला तुमच्या समोर दोन व्यक्ती आहेत आणि तुम्हाला हे चेक करायचंय की या दोन व्यक्तींपैकी कुठली व्यक्ती जास्त प्रेमळ आहे, कुठली व्यक्ती जास्त दयाळू आहे, कुठली व्यक्ती इतरांना मदत करणारी आहे, तर कसं आयडेंटिफाय करायचं? उत्तर एकदम सोपं आहे. दोन्ही व्यक्तींचा हार्ट चक्राचा आकार स्कॅन करायचा आणि ज्या व्यक्तीचा हार्ट चक्राचा आकार मोठा आहे ती व्यक्ती जास्त प्रेमळ आहे, ती व्यक्ती जास्त दयाळू आहे, ती व्यक्ती जास्त इतरांना मदत करते. इतकं सिंपल आहे. याचा दुसरा अर्थ असा की जेव्हा आपलं हार्ट चक्र मोठं असतं तेव्हा आपण गोष्टी इतरांना देतो. याचाच अर्थ आपण गोष्टी जास्त साठवून ठेवत नाही. म्हणजे कुठल्या गोष्टी साठवून ठेवत नाही याचा अर्थ असा आहे का की चांगल्या गोष्टी साठवून ठेवत नाही? नाही, असं नाही. पण नको असलेल्या गोष्टी आपण सहज रिलीज करू शकतो. आणि म्हणून जेव्हा आपल्याला एखादी नकारात्मक गोष्ट सोडून द्यायची असेल तेव्हा लक्ष हार्ट चक्राकडे ठेवायचं आणि हार्ट चक्राशी बोलायचं. हार्ट चक्र ही एक जिवंत एंटिटी आहे. तिला स्वतःचा कॉन्शियसनेस आहे, तिला स्वतः स्वतः कळतं. तर त्या चक्राशी बोलायचं आणि त्याला सांगायचं की ही घटना अशी अशी घडलेली होती पण आता ती सोडून द्यायची. आणि हळूहळू त्या रिलेटेड एनर्जीज आपल्यातून बाहेर पडायला चालू होईल. तर परत एकदा आपण रिवाइज करू. पहिली गोष्ट हे डिसाईड करणं की मला सोडून द्यायचंय. दुसरी गोष्ट याचा विचार करणं की 10, 15, 20 दिवसानंतर आपण हे सोडूनच देणार आहोत. तर आत्ता का नाही? आणि मग हार्ट चक्राला मोठं करायचं, त्याच्याशी बोलायचं आणि त्याला सांगायचं हे रिलीज करायला मदत कर. हं? जर आपण जर आपल्याला वेगळ्या चक्रांची माहिती असेल आणि चक्रांची फंक्शन्स काय माहीत असेल तर आपल्याला हेही माहीत असेल की एक्झॅक्ट कुठल्या चक्रांमध्ये या एनर्जीज साठलेल्या असतात, त्या चक्राशी पण आपण बोलू शकतो आणि त्या एनर्जीज बाहेर काढून टाकू शकतो. पण सध्या आपण हे बघितलं की हार्ट चक्रातून आपण त्या एनर्जीज बाहेर पडायला मदत करू शकतो. दुसरी एक गोष्ट, काही वेळेला आपण हे रिपीट करू शकतो की या गोष्टीचा विचार करून मला फायदा नाही आणि हे सोडून द्यायला मी तयार आहे. एक साधा सोपा नियम आहे. जसा आपण विचार करतो त्या रिलेटेड त्या पद्धतीनं त्या दिशेनं ऊर्जा वाहतात. आणि म्हणून जेव्हा आपण हे पक्का ठरवतो की ही गोष्ट मला आता फारशी मनात धरायचीच नाहीये, तेव्हा त्या रिलेटेड एनर्जीज बाहेर निघून जातात. एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कुठल्याही इमोशन्स आणि कुठलेही विचार या एनर्जीज असतात. आणि कुठलेही इमोशन्स, कुठलेही विचार या एनर्जीज असल्यामुळं त्या सगळ्यांना आपण स्पर्श करू शकतो. त्यांचा ठराविक आकार असतो, त्यांचं ठराविक टेक्स्चर असतं, त्यांचं ठराविक टेम्परेचर असतं. आणि त्याच्यामुळं जसं आपण विचार करू तशा त्या एनर्जी सहज चेंज होतात. म्हणून आपण जसं हार्ट चक्राला सांगू, जसं आपण ठराविक एनर्जी टेक्निक्स वापरू, जसं आपण मेडिटेशन टू इनर्ट्स करू, तसं या एनर्जीज बाहेर पडायला मदत होईल. या रिलेटेड अजून एक पॉडकास्ट आहे जो या आठवड्यात रिलीज होणार आहे. तो सुद्धा तुम्ही ऐका, कारण त्याच्यात अजून ठराविक एक खूप महत्वाचा ॲटिट्यूड बद्दल बोलणं झालेलं आहे की जो ॲटिट्यूड, ज्या पद्धतीनं विचार करणं अत्यंत आवश्यक असतं जर आपल्याला जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या असतील. कारण जेव्हा एखादी त्रासदायक घटना घडली आणि आपल्याला ती सोडून द्यायची आहे तर आपण जनरल दोन गोष्टी करतो. एक गोष्ट आहे त्या रिलेटेड निग्लेक्ट करणं, म्हणजे नाही नाही मला याबद्दल बोलायचंच नाहीये. का? कारण बोलल्यावर मला त्रास होईल, तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नाहीये, मला हे टाळायचंय. दुसरं, त्या गोष्टीला इग्नोर करत राहणं. म्हणजे ती गोष्ट समोर घडत असेल पण जणू काही घडलंच नाही असं आपण वागत राहणं. या दोन्ही गोष्टींमुळं त्याच चक्रात एनर्जी जास्त साठत राहते, जास्त जास्त जास्त. आणि म्हणून फक्त इग्नोर करून, अव्हॉइड करून
दुर्लक्ष करून किंवा हे म्हणून की मला याच्याबद्दल काही करायचंच नाही असं करून फायदा होत नाही. त्याच्यातून एक ठराविक गोष्ट आपल्याला डेव्हलप करावी लागते आणि मग लगेच त्या गोष्टीचा त्रास आपला निघून जातो. हे आत्ता आपण डिस्कस करत नाहीये. आत्ता आपण वेगळ्या अँगलला गोष्टी डिस्कस केल्या. हे तुम्हाला पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळेल. पण आत्ता आपण काय करणार आहोत? आता जे आपण डिस्कस केलं त्या रिलेटेड एक प्रॅक्टिस करू आणि मेडिटेशन सुरू करू. आता आपण आधी फिजिकल एक्सरसाइज करू आणि जसं आपलं मेडिटेशनसाठी आपण बसू तेव्हा आपण ठराविक अफर्मेशन्स वापरू, ज्याच्यात मगापासून केलेलं डिस्कशन आपण परत एकदा केलेलं असेल, म्हणजे त्याच्या रिलेटेड प्रॅक्टिस केलेली असेल, आणि मग मेडिटेशन करू. मग तुम्ही चेक करू शकता मेडिटेशन नंतर की त्या ठराविक गोष्टी तुम्हाला किती आठवत आहेत. आणि तुमच्या हे लक्षात येईल की त्या ठराविक गोष्टी खूप कमी आठवत आहेत किंवा त्याची तीव्रता कमी झालेली. ठीक आहे?